तर रोहित शर्मानं धावा 76 केलेल्या आहेत या सामन्यामध्ये. शुभमन गिलनं धावा 31 केलेल्या आहेत. 50 चेंडूमध्ये 31 धावा त्याने केल्या होत्या. तर श्रेयस अय्यरनं 62 चेंडूत 48 धावा या खेळात केलेल्या होत्या. 2 चौकार आणि 2 षटकार देखील श्रेयस अय्यरनं या सामन्यात मारलेले आहेत. अक्षर पटेलनं 40 चेंडूमध्ये 29 धावा केल्यात. 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या नावे आहे. एका बाजूला देशभरामध्ये जल्लोष केला जातोय. आपण ही दृश्य बघतोय. संपूर्ण प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात देशातला हा जल्लोष केला जातोय. 2013 नंतर पुन्हा एकदा तर भारत विश्वविजेता ठरलेला आणि म्हणूनच 13 वर्षानंतर ही संधी मिळाली आहे. 12 वर्षानंतर संधी मिळाली आणि म्हणूनच हा जल्लोष प्रत्येक भारतीय करताना पाहायला मिळतोय. कुठे घोषणाबाजी केली जाते, कुठे फटाक्यांची आतषबाजी चालू आहे, कुठे ढोल ताशा वाजवून हा आनंद साजरा केला जातोय. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे आणि म्हणूनच ही संधी रोहित शर्माच्या सगळ्या फलटणनं दिल्यामुळेच भारतीयांकडून त्यांचं अभिनंदन केलं जातंय आणि जल्लोष केला जातोय. त्यांच्या नावांचा उद्घोष केला जातोय. 2017 पाकिस्तानकडून भारताचा पराभव झालेला होता आणि त्याचाच वचपा काढल्यानंतर हे दृश्य आपण बघतोय. भारतीय सगळ्या संघाकडून देखील हा जल्लोष करण्यात आलेला आहे. गौतम गंभीर यांच्याकडून या सगळ्या खेळाडूंचं कौतुक करण्यात आलं आणि त्यावेळची ही सगळी दृश्य आपण बघतोय. सामना जिंकल्यानंतर क्रिकेटर्स हा आनंद साजरा करतात आणि त्याचेच काही हे फोटो क्रिकेटर्स. तर दुसऱ्या बाजूला भारतीय प्रत्येक क्रिकेटप्रेमी भारतीय नागरिक हा आनंद साजरा करतोय. जसे क्रिकेटर्स आनंद साजरा करतात तसेच भारतीय देखील आनंद साजरा करतात. ध्वज फडकवला जातोय, घोषणा दिल्या जातात. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या 76 धावा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत या संपूर्ण सामन्यासाठी. श्रेयस अय्यरनं देखील 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केलेली होती. दृश्यात नागपूरमध्ये देखील चौकात सध्या तरुणाई रस्त्यावरती अवतरलेली आहे आणि जल्लोष करतात. दोन 2013 नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे आणि म्हणूनच 12 वर्षानंतर ही संधी पुन्हा भारतीय संघानं दिल्यानंतरच भारतीयांकडून देखील तसाच जल्लोष केला जातो, आनंद साजरा केला जातोय. प्रत्येक चौकातली ही दृश्य आपण बघतोय तशीच स्थिती आहे. फटाक्यांची आतषबाजी केली जाते, घोषणा दिल्या जातात आणि भारतीय संघाचे आभार मानले जातात. अर्धा 1 तासापासून नागरिक या ठिकाणी विजेच्या ठेक्यावरती या ठिकाणी दादर परिसरामध्ये नाचताय. मोठा उत्साह या ठिकाणी असून आपण बघू शकतो नागरिक आता मराठी गाण्यांवर या ठिकाणी ठेका देत आहेत. तर कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांचा रत्नागिरीतले हे छोटे चाकरमानी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत हा संपूर्ण जल्लोष साजरा करतात. ढोल ताशा गाऱ्हाणं गात भारताच्या विजयाचा हा जल्लोष रत्नागिरीतून. तर दुसऱ्या बाजूला नागपूरमधली दृश्यात नागपूरमधल्या देखील चौकांमध्ये तरुणाई एकवटलेली आहे डीजेच्या तालावरती.
संपूर्ण देशभरामध्ये कुठे फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे तर थेट मैदानामध्ये देखील तोच उत्साह, तोच जल्लोष क्रिकेट या सगळ्या क्रिकेटर्सकडून देखील केला जातोय। रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतानं पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे। 2013 नंतर भारतीयांना हा जल्लोष करण्यासाठी संधी मिळाली आणि म्हणूनच ही संधी कोणीही दवडत नाहीये। प्रत्येक जण आता रस्त्यावर उतरलेला आणि हा जल्लोष त्यांच्याकडून केला जातोय। भगवा ध्वज, भारताचा ध्वज हा डौलानं फडकताना आपण बघतोय। प्रत्येक शहरामध्ये घोषणाबाजी केली जाते आणि टीम इंडियाचे आभार देखील मानले जातात, कारण त्यांनी ही संधी दिलेली आहे। 2013 नंतर पुन्हा ही संधी दिलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून आभार मानले जातात आणि हा जल्लोष देखील केला जातोय। गंभीरने देखील या सगळ्या क्रिकेटर्सचं अभिनंदन केलंय, कौतुक देखील केलेलं आहे।